मधू पाटील आपल्या सोबत आहेत. कॉलनी फोरमचे जे मुख्य समन्वयक होत्या अर्थात लीना गरड ज्या कॉलनी फोरमच्या अध्यक्ष, त्यांचा एक स्वतंत्र पॅनल म्हणून त्यांनी मागच्या वेळेला प्रयत्न केला होता, लढल्या होत्या. आता देखील त्यांनी एक स्वतंत्र पॅनल लढवले, परंतु ऐन वेळेला त्यांच्या कॉलनी फोरम मधून मधू पाटील हे आता भारतीय जनता पार्टीमध्ये इन झालेले आहेत. त्यांनी कमळ हे हाती घेतलेलं आहे. पहिलं तर अतिशय गुप्तता होती या सगळ्या गोष्टीमध्ये. चर्चा तर होती आमच्यासारख्या पत्रकारांपर्यंत, बाबा तुम्ही इकडे भाजप वासी होणार आहात म्हणून, परंतु ते खूप कमी लोकांना आणि अधिकृतरित्या माहित नव्हतं, काही म्हणजे डिक्लेअर नव्हतं. गुप्तता राखण्यात आली आणि इकडे देखील तुम्ही म्हणजे आले, शीट देखील मिळवलं. पण या सगळ्या गोष्टीकडे म्हणजे काय स्पष्टीकरण काय तुम्ही का कॉलनी फोरमच्या पासून बाजूला का झाले? मी जवळपास 4-5 वर्षापासून कॉलनी फोरम बरोबर काम करत होतो. पण कॉलनी फोरम ही सामाजिक संस्था आहे, एक NGO आहे. त्या अनुषंगाने जर इलेक्शन तुम्हाला लढायचं असेल तर कोणती तरी राजकीय पार्टी असावी लागते, राज्यस्तरीय असो किंवा ती राष्ट्रीय लेवलची असो. त्या अनुषंगाने इलेक्शन लढवायचं असेल तर तुम्हाला एक सिम्बॉल लागतो, रजिस्टर राजकीय पक्षाचं. त्या अनुषंगाने आम्ही मागच्या वर्षी तो विचार केला आणि आम्हाला शिवसेनेत ती स्पेस दिसली. त्या अनुषंगाने त्याच्यात गेलो शिवसेनेत. पण असं लक्षात आलं की ज्या कमिटमेंट शिवसेनेत झालेल्या होत्या त्या वरिष्ठ पातळीवरनं त्यांना अपेक्षित होत्या आणि त्यांना करणं अपेक्षित होतं, पण खालच्या लेवलला जे होतं, इथले जे संघटन होतं त्या संघटनाला ते अपेक्षित नव्हतं आणि त्यांनी नेहमी डावलण्याचा प्रयत्न केला. जी स्पेस किंवा जी कमिटमेंट केलेली होती ती कमिटमेंट पूर्ण केली नाही. त्यातल्या त्यात जेव्हा आता इलेक्शन 2 महिन्यावर आलं तेव्हापासून आम्ही महाविकास आघाडीच्या मागे मीटिंग लावा आणि काय आहे ते नेमकं सांगा. पण शेवटपर्यंत तो जो घोड चालू होता त्या घोडच्या अनुषंगाने की असं वाटलं की एक तर पहिले आपल्याला ज्या कमिटमेंट होत्या त्या पूर्ण केलेल्या नाहीत आणि जो आपल्याला जे स्पेस मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही. त्या अनुषंगाने आम्ही विचार केला, मी स्वतः विचार केला की आपल्याला भारतीय जनता पार्टीकडे काम करायला हरकत नाही. त्या अनुषंगाने मी भारतीय जनता पार्टीत आलो.